हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे त्या वर्डला ते. सोबतच वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे डिस्पॉन्डंट. DESPONDENT, डिस्पॉन्डंट. सो डिस्पॉन्डंटचं मीनिंग आहे इन लो स्पिरिट्स फ्रॉम लॉस ऑफ होप्स. म्हणजेच काय असणे, निराश असणे, निराशा असणे किंवा हताश असणे किंवा खूप जास्त उदास असणे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, डिस्पॉन्डंट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये मीनिंग काय आहे डिस्पॉन्डंटचा, निराश, हताश किंवा खूप उदास. तर डिस्पॉन्डंट म्हणजे काय होतं, इन लो स्पिरिट्स फ्रॉम लॉस ऑफ होप, म्हणजेच निराश असणे, हताश असणे किंवा खूप उदास असणे. सिनोनिम्स आहेत डिजेक्टेड, डिसहार्टन्ड आणि डिस्पेरिंग. सिनोनिम्स काय आहेत आता डिस्पॉन्डंटचे, तर ते आहेत डिजेक्टेड, डिसहार्टन्ड आणि डिस्पेरिंग. आणि अँटोनिम्स आहेत चिअरफुल, ऑप्टिमिस्टिक आणि होपफुल. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया आपण डिस्पॉन्डंटचा. सो युजेस काय आहे, आफ्टर द रिजेक्शन लेटर ही ग्रीव डिस्पॉन्डंट. तर मराठीमध्ये मीनिंग काय होतो सेंटेन्सचा, नकार पत्रानंतर तो निराश झाला. रिजेक्शन लेटर म्हणजे काय होते, नकार पत्र. सो नकार पत्रानंतर काय झाला, तो निराश झाला. सो इथे डिस्पॉन्डंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे निराश म्हणून. सो डिस्पॉन्डंट म्हणजे काय होतं, निराश, हताश किंवा खूप उदास. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे डायट्राइब. DIATRIBE, डायट्राइब. सो डायट्राइबचं मीनिंग काय आहे, तर फोर्सफुल अँड बिटर वर्बल अटॅक. सो याचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं, कडू किंवा अपमानास्पद भाष्य, असं याला डायट्राइबला मराठीमध्ये म्हटलं जातं. सो डायट्राइबचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, कडू आणि अपमानास्पद भाषण. ओके. सो फोर्सफुल अँड बिटर वर्बल अटॅक म्हणजे काय होतं, कडू आणि अपमानास्पद भाषण. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे, डायट्राइब असा इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे. सो सिनोनिम्स काय आहेत डायट्राइबचे, टिराड, हरँग आणि रँट. काय आहेत, टिराड, हरँग आणि रँट. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, कॉम्प्लिमेंट आणि कमेंडेशन. सो परत एकदा बघूया आपण, डायट्राइब म्हणजे काय होतं, तर त्याचे मीनिंग आहे फोर्सफुल अँड बिटर वर्बल अटॅक. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं कडू आणि अपमानास्पद भाषण. सिनोनिम्स आहेत त्याचे टिराड, हरँग आणि रँट. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, कॉम्प्लिमेंट आणि कमेंडेशन. सो आता सेंटेन्स मध्ये आपण यूज बघूया डायट्राइबचा. द स्पीच टर्न इनटू अ डायट्राइब अगेन्स्ट इमिग्रंट्स. इमिग्रंट्स म्हणजे काय होतं, तर जे स्थलांतरित असतात त्यांना म्हटलं जातं इमिग्रंट. सो आता सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, तर भाषणाचे रूपांतर, भाषणाचे रूपांतर. स्पीच टर्न म्हणजेच भाषणाचे रूपांतर काय कशात झाले, स्थलांतरिता विरुद्धच्या निषेधात झाले. ओके. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, भाषणाचे रूपांतर स्थलांतरित विरुद्धच्या निषेधात झाले, असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके. सो इथे डायट्राइब म्हणजे काय झालेलं आहे यूज, तर निषेध म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड आहे डायकोटमी. DICHOTOMY. तर काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन, डायकोटमी. सो डायकोटमीचं मीनिंग आहे डिव्हिजन इंटू टू अपोज्ड पार्ट्स. म्हणजे काय होतं, तर दोन भागामध्ये विभाजन, याला म्हटलं जातं डायकोटमी. सो मराठीमध्ये मीनिंग काय आहे याचं, दोन भागात विभाजन किंवा द्विभाजन. ओके. दोन भागामध्ये विभाजन सुद्धा म्हटलं जातं आणि द्विभाजन सुद्धा म्हटलं जातं कशाला, डायकोटमीला. सो याचे सिनोनिम्स काय आहेत, डिव्हिजन, स्प्लिट आणि कॉन्ट्रास्ट. डिव्हिजन, स्प्लिट आणि कॉन्ट्रास्ट हे सिनोनिम्स आहेत डायकोटमीचे. आणि अँटोनिम्स आहेत युनिटी, ॲग्रीमेंट आणि युनिफॉर्मिटी. ओके. युनिटी, ॲग्रीमेंट आणि युनिफॉर्मिटी हे अँटोनिम्स आहेत.
सेंटेन्स मध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे, देअर्स अ फॉल्स डायकोटॉमी बिटवीन सायन्स अँड रिलिजन. ओके, सायन्स म्हणजे काय होते विज्ञान आणि रिलिजन म्हणजे काय होते धर्म. सो याचा अर्थ काय आहे सेंटेन्सचा, विज्ञान आणि धर्म यांच्यात एक खोटा द्विभाजन आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, देअर्स अ फॉल्स डायकोटॉमी बिटवीन सायन्स अँड रिलिजनचा विज्ञान आणि धर्म यांच्यात एक काय आहे खोटा विभाजन आहे. ओके, सो परत एकदा बघून घेऊया. डायकोटॉमी म्हणजे काय होते, डिव्हिजन इंटू टू अपोज्ड पार्ट्स, दोन भागात विभाजन किंवा विभाजन. सिनोनिम्स आहेत डिव्हिजन, स्प्लिट आणि कॉन्ट्रास्ट, आणि अँटोनिम्स आहेत युनिटी, अग्रीमेंट आणि युनिफॉर्मिटी. नेक्स्ट वर्ड आहे डिफिडंट, DIFFIDENT. सो डिफिडंटचं मीनिंग आहे मॉडेस्ट और शाय ड्यू टू लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजेच काय असणे, आत्मविश्वासाची कमी असणे किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणे, त्याला काय म्हटलं जातं, डिफिडंट असं म्हटलं जातं. जो काय असतो ज्याला कॉन्फिडंट नसतं, जो लाजाळू असतो, त्याला म्हटलं जातं डिफिडंट. सो मराठीमध्ये मीनिंग काय आहे डिफिडंटचं, आत्मविश्वासाचा अभाव असणे. आणखी काय म्हटलं जातं, लाजाळू किंवा संकोच करणारा. ओके, सो आत्मविश्वासाचा अभाव असणे, लाजाळू किंवा संकोच करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं डिफिडंट. मॉडेस्ट और शाय ड्यू टू लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. सिनोनिम्स काय आहेत, टिम, बॅशफुल आणि रेटिसेंट. काय आहेत सिनोनिम्स डिफिडंटचे, टिम, बॅशफुल आणि रेटिसेंट. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्फिडंट, असर्टिव्ह आणि बोल्ड. ओके, सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. हिज डिफिडंट मॅनर हाईड अ ब्रिलियंट माइंड. सो याचा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तर तिच्या या लबाडीच्या स्वभावात एक तेजस्वी मन लपले होते. काय आहे सेंटेन्स, हर डिफिडंट मॅनर हाईड अ ब्रिलियंट माइंड, म्हणजे तिच्या या लबाडीच्या स्वभावात एक तेजस्वी मन लपले होते, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. डिफिडंट म्हणजे होते मॉडेस्ट और शाय ड्यू टू लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव असणे, लाजळू किंवा संकोच करणारा, त्याला म्हटलं जातं डिफिडंट. सिनोनिम्स आहेत टिम, बॅशफुल आणि रेटिसेंट, आणि अँटोनिम्स आहेत कॉन्फिडंट, असर्टिव्ह आणि बोल्ड. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे कसिनो, CASINO. कसिनो म्हणजे काय होतं, तर अ प्लेस विथ गॅम्बलिंग टेबल्स, जिथे काय गॅम्बलिंगचे टेबल्स असतात. गॅम्बलिंगचे टेबल्स म्हणजे जिथे जुगार खेळला जातो, जिथे नृत्य सुद्धा होतं, गायन सुद्धा होतं आणि जुगार सुद्धा खेळला जातो, त्याला काय म्हटलं जातं, त्या प्लेसला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये कसिनो. सो कसिनो म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर गायन, नृत्य, जुगार यांचा अड्डा. सो गायन, नृत्य, जुगार यांचा जो अड्डा असतो त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये म्हटलं जातं कसिनो. नेक्स्ट वर्ड आहे फ्लॉक, FLOCK, फ्लॉक. तर फ्लॉक म्हणजे काय होतं, फ्लॉक म्हणजे एक टाईपचा कळप होतो. ओके, कळप कशाचा, आता अ नंबर ऑफ शिप. शिप म्हणजे काय, शेळ्या आणि मेंढ्यांचा जो कळप असतो त्याला म्हटलं जातं फ्लॉक. ओके, सो काय आहे मराठीमध्ये फ्लॉक म्हणजे शेळ्या, मेंढ्यांचा कळप जो असतो त्याला काय म्हटलं जातं, फ्लॉक असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. फर्स्ट वर्ड आहे आपला इक्विपमेंट. सो करेक्ट स्पेलिंग आहे इक्विपमेंटची EQUIPMENT. ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे इक्विपमेंटची. आणि इक्विपमेंट म्हणजे काय होतं, सामग्री, साधन किंवा उपकरण. तर इक्विपमेंट म्हणजे मराठी होतं, मराठीमध्ये काय होतं, उपकरण. काय, सामग्री, सामान किंवा उपकरण, याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये इक्विपमेंट असं म्हटलं जातं. आणि करेक्ट स्पेलिंग आहे EQUIPMENT. नेक्स्ट वर्ड आहे एक्झॅजरेट. एक्झॅजरेटची करेक्ट स्पेलिंग काय आहे, तर ऑप्शन बी EXAGGERATE, एक्झॅजरेट. आणि एक्झॅजरेट म्हणजे काय होतं, तर विधान, वर्तन इत्यादीची
अतिशयोक्ती करणे किंवा फुगवून सांगणे. म्हणजेच काय, लहानशी गोष्ट त्याला खूप बळवून चढवून तिखट मीठ लावून सांगणे, त्याला काय म्हणते, त्याला काय म्हटलं जातं, एक्झॅजरेट असं म्हटलं जातं. खूप वाढवून सांगणे, फुगवून सांगणे म्हणजेच काय होतं, खूप वाढवून सांगणे एखाद्या गोष्टीला, त्याला म्हटलं जातं एक्झॅजरेट करणे. विधान, वर्तन इत्यादीची अतिशयोक्ती करणे किंवा फुगवून सांगणे, त्याला एक्झॅजरेट म्हटलं जातं. आणि एक्झॅजरेटची करेक्ट स्पेलिंग आहे EXAGGERAT. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइलचं मिनिंग आहे टू वर्क ऑर स्टडी लेट नाईट. म्हणजेच काय होतं, तर मध्यरात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा उशिरापर्यंत अभ्यास करणे, त्याला म्हटलं जातं बर्न द मिडनाईट ऑइल. मराठीमध्ये मिनिंग काय होतं मग बर्न द मिडनाईट ऑइलचं, मध्यरात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करणे, म्हणजे काय होतं बर्न द मिडनाईट ऑइल. नेक्स्ट आहे कट टू द चेस. कट टू द चेसचं मिनिंग आहे टू गेट द पॉइंट क्विकली. म्हणजेच काय असणे, वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येणे, त्याला काय म्हटलं जातं, कट टू द चेस, टू गेट द पॉइंट क्विकली. मराठीमध्ये अर्थ काय होतो मग, वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येणे. सो याला काय म्हटलं जातं, कट टू द चेस. ओके, सो हे आहेत आपल्या इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग, वोकॅब्युलरीचे युजेस परत एकदा वाचून घ्या. त्यांचे मी तुम्हाला जे मीनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा एकदा ऐकून घ्या आणि सेंटेन्स लिहून त्याच्या खाली मराठीचे मीनिंग सुद्धा, मराठीमध्ये सुद्धा सेंटेन्सेसला कन्वर्ट करून लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या सेंटेन्सचा नंतर जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा अर्थ सुद्धा कळेल, त्या सेंटेन्सचा अर्थ काय होता म्हणून. तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेऊन स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल की सेंटेन्सेस मध्ये तो वर्ड कसा फिक्स केला जातो आणि कसा तो फिट होतो म्हणून त्या सेंटेन्स मध्ये. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.